आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना 10% आरक्षण देण्याची घोषणा केली। आज ते विधेयक लोकसभेत देखील मांडण्यात आलेलं आहे आणि या विधेयकावरती सध्या चर्चा सुरू आहे। अधिक अवसर देने पड़ेंगे। त्या संदर्भात आज संविधान सुधारणा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं। त्या विधेयकावरती सध्या लोकसभेत चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे राजद वगळता काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शवलाय। त्यामुळे मोदींचा मास्टर स्ट्रोक म्हणून ज्या निर्णयाकडे बघितलं जातं ती खेळी आता यशस्वी होते का याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। अगर दूसरों के लिए बहुत कम स्थान बचेगा तो भेदभाव सलामत करने चले थे किसी और का, और अगर मैं जो अमेरिकन सुप्रीम कोर्ट ने जिस फ्रेज को यूज किया है तो ये भेदभाव उल्टा बन गया, तो दिस बिकेम अ केस ऑफ रिवर्स डिस्क्रिमिनेशन, क्योंकि दूसरे वर्गों के पास फिर बहुत ज्यादा एडिक्वेट स्पेस एजुकेशनल इंस्टीट्यूशन और पब्लिक एम्प्लॉयमेंट में नहीं रहेगी। तो ये बैलेंस बना रहे तो उन्होंने 50% का तर्क सुप्रीम कोर्ट ने दिया। सही है गलत है इसकी चर्चा चलती रहेगी, मैं उस पर टिप्पणी नहीं करता, लेकिन ये उसके पीछे तर्क था। पटेल भी है, जाट भी है, गुजर भी है, आंजना भी है, सोंदिया भी है और मुस्लिम धर्मावलंबी भी है, ईसाई धर्मावलंबी भी है, और जिस धर्म के लोग इस देश में रहते हैं और SC ST OBC की आरक्षण प्रणाली से बाहर हैं, वो सब लोग इस प्रावधान का लाभ ले सकेंगे। आणि यानंतरची बातमी आहे धक्कादायक अशी राज्यातल्या राजकारणाची एका आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक अशा विधानाची। जर आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर मंत्र्यांच्या गाड्या पेटवून द्या असं प्रक्षोभक विधान केलेलं आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी ते इथवरच थांबलेले नाहीयेत, तर आता निवडणुकीमध्ये भाजपवाले मतं मागायला येतील तर त्यांना मत द्यायचं नाही तर मूत्र पाजायचं असं अत्यंत खालच्या पातळीतलं वक्तव्य देखील तुपकरांनी केलंय। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये त्यांनी हे आक्षेपार्ह विधान केलंय। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेलं धरणं आंदोलन आहे तिथं ते बोलत होते। यावेळी शेतकऱ्यांचं निवेदन घ्यायला कोणता जबाबदार अधिकारी आला नसल्यानं तुपकर आक्रमक झाले आणि यावेळी त्यांनी ही आक्रमक भाषा वापरली आहे। भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आपल्याला भाषण देऊन फसवलं। ते नेते आता मत मागायला येतील का नाही, मग तुम्ही काय करणार? जिंदाबाद आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे। भाजपला आता मत नाही द्यायचं, भाजपला आता मूत पाजायचं। लक्षात ठेवा, शिवांभू शुद्ध भाषा द्यानं पेटून मंत्र्याच्या गाड्या जमल, मी बी येतो पेटवायला। कुंदन जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला याबद्दल अधिक माहिती देतील। कुंदन, काय तपशील मिळतात? अतिशय प्रक्षोभक आणि खालच्या पातळीची भाषा तुपकरांनी वापरली आहे। हो बरोबर आहे। आता शेतकऱ्यांचं हे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू होतं, त्यावेळी रविकांत तुपकर आपलं मत मांडत होते, पण मत मांडताना ही एक पातळी खालच्या लेवलवर गेलेली असं वाटतंय आता, कारण की प्रतिक्रियाही लोकांच्या तशाच येत आहेत की रविकांत तुपकरांनी बोलताना कुठेतरी तोल सोडला असावा। तर त्यामुळं आता पुढं काय होईल आता भाजप घेईल हे आता पाहावं लागेल, कारण की बोलताना तरी एखाद्या जबाबदार नेत्यांनी भाषा तरी सांभाळून बोलावी असं वाटतं। निश्चित कुंदन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आपण पुन्हा एकदा ऐकूयात की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत रविकांत तुपकर यांनी हे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे आणि याबद्दलच बोलण्यासाठी सदाभाऊ खोत आता आपल्यासोबत आहेत। खोतजी, तुपकरांच्या या विधानाकडे तुम्ही कसं बघता? ते असं म्हणतायत की मंत्र्यांच्या गाड्या पेटवून द्यायला पाहिजेत आपल्या मागण्या जर मान्य करून घ्यायच्या असेल तर, आणि कुणी मत मागायला आलं तर त्यांना मूत्र पाजायचं अशा पद्धतीची भाषा वापरली जाते। लोकशाहीमध्ये मताचा अधिकार हा जनतेला असतो आणि जनता ही सर्वश्रेष्ठ आहे। आणि मला वाटतं की ज्यांना लोकमानसामध्ये
कवडीचीही किंमत नाही किंवा लोकशाहीच्या माध्यमातून ते असे बोलणारे लोक निवडणुकीला उभा राहिले तर त्यांच्या डिपॉझिट जप्त होतात. अशी लोक काही प्रसिद्धीसाठी वक्तव्य करत असतात. खोतजी तुपकर नेमकं काय म्हणाले आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा ऐकवतो. त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आपल्याला भाषण देऊन फसवलं. ते नेते आता मत मागायला येतील का नाही? मग तुम्ही काय करणार? जिंदाबाद, आगे बढ़ो, हम तुम्हारे पीछे. भाजपला आता मत नाही द्यायचं, भाजपला आता मूत पाजायचा. लक्षात ठेवा, शिवांभू शुद्ध भाषा. द्या ना पेटून मंत्र्याच्या गाड्या, जमल. मी बी येतो पेटवायला. तेव्हा खोतजी तुम्ही ऐकलत कशा पद्धतीची ही भाषा वापरलेली आहे, काय आपलं मत आहे याबद्दलचं? ज्यांनी सत्तेमध्ये सत्तेचा उपभोग घेतला, लाल दिव्याच्या गाडीतनं जे फिरले आणि सगळं करून झाल्यावर मी मात्र त्यातला नाही असा म्हणण्याचा हा प्रकार आहे. आणि मला वाटतं की हे वक्तव्याची फारशी दखल घेण्याची गरज नाही. दखल घेणे एवढं तेवढं व्यक्तिमत्व असावं लागतं. राजकारणामध्ये काही माणसं ती मोठी नसतात, त्यांच्या सावल्या मोठ्या असतात. काय बरं. आणि त्यामुळे त्यांना मी मोठा आहे असं वाटत असतं. बेडकाचा बैल कधीच होत नाही. खोतजी खूप खूप धन्यवाद, तुम्ही ही प्रतिक्रिया लोकमतला दिली त्याबद्दल. आणि शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा आता आपल्यासोबत आहेत. रघुनाथ दादा, तुम्ही देखील तुपकरांचं हे वक्तव्य ऐकलेलं असेल. अशा पद्धतीनं खालचे शब्द वापरणं एखाद्या जबाबदार नेत्यानं, याबद्दल आपलं काय मत? हे जे खालच्या पातळीवरचे लोक आहेत ते खाली बौद्धिक पातळीच त्यांची तेवढी आहे. परंतु या भाजपच्या लोकांनी कारण नसताना राजू शेट्टी आणि तुपकरांना फार मोठं केलं आणि त्याची फळं त्यांना भोगावी लागतात एवढंच म्हणायला लागेल. त्यांची लायकी नसताना त्यांना जे काही मिळालं त्यामुळं आता तिकडनं काही मिळत नाही तर इकडनं नाही तर तिकडं. म्हणजे पुन्हा काँग्रेसमध्ये गेलं तर तिथं आणखीन आपलं वजन वाढावं एवढ्याचसाठी हे अशा पद्धतीची मुक्ताफळं ते व्यक्त करतायत. त्यांच्या दुसरं तिसरं काय नाही. काही लायकी नसताना त्यांना महामंडळाचा अध्यक्ष करणं, त्यांना खासदार करणं, हे जे काही चाललेलं आहे आणि काँग्रेसच्या भाजपच्या लोकांनी केलेलं आहे त्याची फळं त्यांना भोगावी लागतात एवढंच म्हणावं लागेल. याच्यामध्ये झालं काय की सायकलच्या फ्रेमवर बुलेटचं इंजिन ठेवल्यावर जसं होतं तसं हे झालेलं आहे. निश्चित. रघुनाथ दादा खूप खूप धन्यवाद, तुम्ही ही प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतला दिली त्याबद्दल. तेव्हा रविकांत तुपकर यांच्या वक्तव्याबद्दल आता हे सगळे पडसाद राजकीय वर्तुळातून उमटतात. त्यांची ही भाषा चुकीची असल्याचं सगळ्यांनाच वाटतंय. वळत पुढच्या बातमीकडे. पंकजा मुंडे यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मंत्रालयात पाऊल ठेवणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती आणि त्यानंतर त्यांनी लगेचच आज मंत्रालयात पाऊलही ठेवलं आणि कॅबिनेटला हजेरी देखील लावली. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी म्हणजे वडकुते यांनी त्यांना पायऱ्यांवरती अडवण्याचा प्रयत्नही केला. मात्र मी तसं काही विधान केलेलं नव्हतं असं म्हणत पंकजा मुंडे यांनी या वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मी गोपीनाथ मुंडेंची कन्या पंकजा गोपीनाथ मुंडे आज या सभेमध्ये जाहीर तुम्हाला वचन देते की धनगर समाजाच्या विश्वासाच्या जीवावर परत सत्ता परिवर्तन न करता सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टीला आणायचंय. पण मी जोपर्यंत तुमच्या आरक्षणाचा विषय होणार नाही मंत्रालयाच्या दालनात मी प्रवेश करणार नाही. तुमचा विषय. माळेगावच्या धनगर मेळाव्यात पंकजा मुंडेंचा हा निर्धार ऐकून सगळ्यांनाच असं वाटलं होतं की पंकजा मुंडे आता धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मंत्रालयाची पायरीच चढणार नाहीत. पण ही घोषणा करून 2 दिवसही उलटत नाही तोच पंकजा मुंडेंनी मंगळवारच्या कॅबिनेट बैठकीला हजेरी देखील लावली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनगर समाजाचे आमदार रामराव वडकुते यांनी पंकजा मुंडेंना मंत्रालयाच्या पायऱ्यांवरच अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण पंकजा त्यांच्याशी 2 शब्द बोलून तशाच पुढे निघून गेल्या. कॅबिनेट बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी या सगळ्या वादावर सविस्तर खुलासाही केला. तुम्ही काय बोलताय ते सोडा, हे बघा ही क्लिप. मी काय म्हणलं, आम्ही परत सत्ता प्रस्थापित करणार आहोत.
पण ती सत्ता प्रस्थापित कशी होईल तर धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय परत आम्ही मंत्रालयात प्रवेश करू शकणार नाही. आणि ह्या माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे. मला हे पूर्ण खात्री आहे की धनगर समाजाने आतापर्यंत ज्यांनी त्यांना शब्द दिले आणि त्यांचा विश्वासघात केला त्यांच्यावरचा विश्वास गमावून आमच्या पाठीशी या 2014च्या निवडणुकीत उभे राहिले आणि त्यामुळे आम्ही सत्तेमध्ये इथे आज विराजमान आहोत. आणि मी हेच सांगितलं की आम्ही परत सत्तेत विराजमान होणार आहेत, पण त्या सत्तेत विराजमान होण्याच्या प्रोसिजरमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मंत्रालयात प्रवेश करू शकणार नाही आणि मी त्या बाबतीवर ठाम आहे. महिला असल्यामुळे मला काय धक्काबुक्की करता आली नाही, परंतु त्या म्हणल्या मी तसं बोललेच नाही. मी म्हणलं की पुढचं सरकार येऊ शकणार नाही असं बोलले. असं जर खोटं बोल पण रेटून बोल असंच जर सरकारचं भाजपचं चालू असेल तर ही लोकशाहीला काळिंबा फासणारी गोष्ट आहे असं माझं मत आहे. विरोधकांनी मात्र या धनगर आरक्षणाच्या विधानावरून पंकजा मुंडेंना पुन्हा घेण्याचा प्रयत्न केलाय. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं पहिले कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेऊ. 4 वर्ष 3 महिने उलटल्यानंतरही तो निर्णय होत नाही. आता बघू, नुसतं पार्या चढणार नाही, घरातून मंत्रिपदाची जबाबदारी चालवणार आहे. याचा अर्थ आहे की नुसतं लोकांचा झुंझुणं देणार आहे की खरं ते निर्णय प्रक्रियेतून दूर राहणार, मंत्रिपदाचा कुठला लाभ स्वीकारणार नाही, हे आम्ही पाहणार आहे. बोलले तसे ते वागतं काय याच्याकडे पण लोकांचं लक्ष आहे. नाहीतर लोकांना कळेल की मुख्यमंत्रीने आधी फसवला, आता पंकजा मुंडे फसवत आहे. दुसरी गोष्ट, आता मला आमदार वडकुतेंनी अडवलं. खरं तर त्यांना अडवायला पाहिजे ज्यांनी 70 वर्ष या समाजामध्ये लोकांना आमदारक्या वाटल्या, खासदारक्या वाटल्या आणि त्यांना धनगर समाजाची मतं लाटण्याचा प्रयत्न केला, पण धनगर समाजाकडे ढुंकूनही बघितलं नाही. त्यामुळे त्यांनी जे अडवलं तो एक स्टंट होता. त्या स्टंटला मी त्यांना प्रतिसादही दिला. आणि मी जर आज इथे नाही बसले तर सामान्य माणसाची कामं कशी व्हावी. धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या आरक्षणाचं आश्वासन देऊन भाजपचं सरकार राज्यात सत्तेवर आल्याचं जगजाहीर आहे. पण आज 4.5 वर्ष उलटूनही सरकार धनगरांना आरक्षण देऊ शकत नाही हे वास्तव आहे. आणि हे वास्तव कसं बदलणार हाच खरा प्रश्न आहे. सागर कुलकर्णीसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या सोलापूर दौऱ्यावरती आहेत आणि मोदींच्या याच दौऱ्याला टार्गेट करत आता दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील उद्यापासूनच दुष्काळ दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे. खरं तर युतीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगलेलं आहे. शिवसेना एकला चलोरेच्या भूमिकेत अजूनही ठाम आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आता उद्धव ठाकरेंचा एकीकडे दुष्काळ दौरा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा, यामध्ये ते युतीवरती काय भाष्य करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान मोदींच्या सोलापूर दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरच्या याच इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सभा घेणार आहेत आणि एक प्रकारे लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू करतील अशीच सोलापूरमध्ये सध्या चर्चा आहे. या ठिकाणी उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, राज्यपाल सी विद्यासागर राव असतील आणि केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी देखील असतील. पंतप्रधान या कार्यक्रमात वेगवेगळ्या योजनांचं लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. सोलापूर उस्मानाबाद महामार्गाचं लोकार्पण असेल, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 30,000 घरांचा पायाभरणी सोहळा असेल, सोलापूरमधल्या मलनिस्सारणच्या योजना असतील, त्याचबरोबर उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचा पायाभरणीचा सोहळा देखील इथं असणार आहे. खरं तर एक प्रकारे विकास कामांचा पायाभरणी सोहळा असेल किंवा लोकार्पण सोहळा असेल, त्या निमित्तानं लोकसभेचा प्रचारच केला जातो आहे असं म्हटलं जातं आहे. कारण याच स्टेडियमवर 2004 साली काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकत्रित सभा घेतली होती आणि लोकसभा प्रचाराचा नारळ इथं फोडलेला होता. सोलापूर राजकीयदृष्ट्या देखील अतिशय संवेदनशील अशा पद्धतीचं शहर आहे. कारण या शहरामध्येच लिंगायत समाज आहे, धनगर समाज आहे आणि या दोन्ही समाजांच्या आरक्षणाची मागणी आत्तापर्यंत पूर्ण झालेली नाही आहे. त्यामुळे या समाजात मोठा रोष आहे. 2014ला जेव्हा निवडणूक झाली तेव्हा या दोन्ही समाजांना आम्ही आरक्षण देऊ अशी भूमिका भारतीय जनता पक्षानं घेतलेली होती, मात्र ती अद्यापही पूर्ण झालेली नाही आहे आणि म्हणूनच या समाजाचं देखील भारतीय जनता पक्षावर रोष आहे. त्याबद्दल पंतप्रधान काही बोलत आहेत का हे पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून यंदाची निवडणूक लढता यावी, त्याचं तिकीट त्यांना मिळावं यासाठी आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट दिल्ली गाठलेली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा करणार आहेत। 2014 मध्ये अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती आणि यावेळी देखील राष्ट्रवादी काँग्रेसने नगरच्या जागेवरती दावा केलाय। मात्र मुलगा सुजयला नगरमधून उमेदवारी देण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत। त्यात राधाकृष्ण विखे पाटील कितपत यशस्वी होतात ते आता पाहावं लागेल।